जय भीम नमो बुद्धाय मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना महाराष्ट्राची लेक स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 10वा दिवस. सकाळी सकाळी माझ्या साहेबांची आणि मुलीच्या डब्याची गडबड मी आटपून घेतली आधी. नंतर मुलगी शाळेत आणि साहेब ऑफिसला. मग उरलं कोण? मी आणि माझं छोटं वादळ. आम्ही दोघींनी आंघोळ करून घेतली आणि बुद्धपूजा आणि वंदना करून घेतली. आणि माझे वर्षवासाचे उपवास, त्यामुळे 12च्या आधी मला जेवायचे असते, म्हणून मस्त जेवणाचा बेत केला. आणि त्यानंतर दिल्लीचा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे वातावरण सगळीकडे गार झालेलं होतं, म्हणून दुपारी थोडी विश्रांती घेतली. चला असो. मंडळी, तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय माहीत आहे का? अष्टांगिक मार्ग म्हणजे महामानव तथागत गौतम बुद्धांनी आपले जीवन सरळ, सुरळीत आणि व्यवस्थित व्हावे यासाठी दिलेले आपल्याला 8 मार्ग होत. त्यातील पहिला म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे जगाकडे किंवा निसर्गाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो चांगला असला पाहिजे. वाईट दृष्टीने आपण जगाकडे पाहायला नको. दुसरा म्हणजे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा, राग, द्वेष याला मनापासून दूर ठेवणे, आपले चरित्र साफ ठेवणे. तिसरा म्हणजे सम्यक वाचा, म्हणजे आपलं लोकांशी बोलणं प्रेमळ आणि कठोर नसावं, प्रेमळ असावं, सुखद असावं, कोणाशी क्रूरतेने बोलू नये. हा आहे सम्यक कर्मांत, म्हणजे प्राणीमात्रांना न दुखावता कृत्य करणे. पाचवा आहे सम्यक आजीविका, म्हणजे कोणालाही न दुखावता किंवा खोटं न बोलता आपल्या जीवन जगण्याचं साधन कमावणे. सहावा आहे सम्यक स्मृती, म्हणजे स्वतःच्या मनावर, स्वतःच्या कृतीवर लक्ष ठेवणे, जागरूकपणे लक्ष ठेवणे. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधीमध्ये मनाला शांत करून, मनाची शांतता राखून आपल्याला आत्मिक ज्ञान अनुभवायचे असते. मंडळी, मला माहीत आहे आपल्या धकाधकीच्या जीवनात हे अष्टांगिक मार्ग सर्वसामान्य माणसाला पाळायला फार कठीण जातात, पण आपल्याच्याने जमेल तेवढे आपण करायचे, कारण आपण बौद्धाचा धर्म असा स्वीकारलेला नाही आहे. माझा हा संदेश सर्व बौद्ध बांधवांना आणि भगिनींना आपल्याच्याने जेवढे होत असेल तेवढे बुद्धाचे नियम पाळावे. चला असो. संध्याकाळी मस्त बाजारातून भाजीपाला घेऊन आले आणि साहेबांसाठी मस्त पनीरची भाजी व पराठे बनवले. आणि मला तर जेवायचं नव्हतंच, म्हणून मी एक ग्लास ताक पिऊन घेतलं. नंतर मोठ्या मुलीशी थोडी शाळेतली चर्चा केली आणि छोट्या वादळासोबत थोडी मस्ती केली. असा संपला आमचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा. जय भीम, नमो बुद्धाय. गुड नाईट, बाय बाय.